नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. साई रमाच्या विचारामध्ये मग्न झालेला असतो. तितक्यात त्याला पंकज काकाचा फोन येतो. पंकज काका म्हणतो, हॅलो. साई म्हणतो, कोण बोलू राहिलंय? अरे मी पंकज आहे, पंकज. पंकज भाऊ, तुम्ही नीट बोला. तुम्ही दारूच्या नशेमध्ये बोलताय हे मला माहिती आहे, पण माझ्याशी जरा नीट बोलायचं. दारू पिलेल्या माणसाला सल्ले द्यायचे नाही या साई. कशासाठी फोन केला होता? अरे त्या माहीच्या तावडीतून माझी रमा कशी बशी सुटली आणि बिचारी आता तिचा जीव वाचवत तिच्या घरी थांबली आहे. खरंच चांगली गोष्ट आहे ना साई? हा ना पंकज काका, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण ती तुमची रमाच आहे का माही आहे? आपल्याला फसवलं की काय तिने? रमाचं नाटक करून माही तर घरात घुसली नाही ना? इकडे सीमा आणि आजी बोलत बसलेले असतात, कारण सीमाला टेन्शन आलेलं असतं. अक्षय आणि अभिमध्ये पुन्हा वाद झालाय. आई, मला इतकं कसतरी होतंय ना, नेमकी काय करू आणि काय नाही असं झालंय. आई, तुम्हाला माहिती आहे ना, आपली खरी रमा जर असती ना तर तिने सगळं मस्त हँडल केलं असतं. दोघांनाही व्यवस्थित समजून सांगितलं असतं आणि सगळी परिस्थिती आटोक्यात आली असती. पण आता कसं, ही माई आहे ना, माही कसं ॲडजस्ट करणार? आपल्या रमाला माहिती होतं अक्षयला कसं हँडल करायचं आणि अभिला कसं हँडल करायचं. आता मात्र सगळा गोंधळच झाला आहे. त्यामुळे नाही, मला इतकं टेन्शन आलं आहे की बस. आजीही म्हणते, हे बघ आता सीमा बासा, खरी रमा माही हा प्रकारच बंद कर. आता आपण खऱ्या रमाला विसरून जायचं आणि ही माही आपल्या समोर आहे ना, तिलाच आपली रमा समजायची आहे ना, तर आयुष्याकडेल न्यायचं. आणि बघ, ही इतकी हुशार, इतकी शिकलेली आहे, ती काहीही करू शकते. त्यामुळे आता आपली रमा येणार नाही, आपण हे मान्य करायचं आणि आपल्या रमाला आपण विसरून जायचं. फक्त माहीचा आणि अक्षयचा संसार एवढंच काय डोक्यात ठेवायचं. कळतंय का सीमा? जी सीमाला डायरेक्ट म्हणते की आता खरी रमा आहे ना परत न आलेली बरी. आता माहीला आपण स्वीकारलंय ना, आणि अक्षयला किती वाईट वाटणार की आपण इतके दिवस त्याला फसवत होतो, त्याची रमा कुठे आपल्याला माहिती नाही आणि माही रमा म्हणून त्याच्या आयुष्यात आणली आपण. हे जर कळालं तर त्याला किती वाईट वाटणार आहे. त्यामुळे आता माझाच असा सल्ला आहे की रमाने परत येऊच नाही. आता चाललंय ना आपलं आयुष्य, असंच चालावं. हे मात्र रमाने ऐकलेलं असतं आणि रमाला इतकं वाईट वाटतं, ती रडायला लागलेली असते. इकडे माही खूप चिडलेली असते, घरातल्या सगळ्या वस्तू अस्तव्यस्त करत असते आणि चिडचिड व्यक्त करत असते. तिथे आता देविका येते आणि देविका म्हणते, काय गं, काय लावलंय हे नाटकं? तुझी नाटकं आहे ना लगेच बंद करायची. देविका, तू मला शहाणपणा शिकू नको. मला अब्रॉडला जायचंय आणि त्याच्यासाठी माझी व्यवस्था कर. डोक्यावर पडले की काय? तू कुठेही जाणार नाहीये आणि तुला जायचंय ना कुठे, तर स्वतः पैसे कमवायचे आणि मग निघायचं. मी काहीही करणार नाही, कारण हे सगळे पैसे कुणाचे माहिती तुला? देविकाचे. माही उठते आणि देविकाच्या जवळ जाऊन म्हणते, देविका, हे पैसे तुझे नाहीये, मी तुझ्या नावावर केले म्हणून तुझे झालेत. पण आता सध्या कुणाचे आहेत? माझे आहेत ना माही. मग रिलॅक्स, स्वतःचे पैसे कमवायचे, हवं ते करायचं. परत घरात हे असं वागायला नको. कळतंय का तुला? नाही तर देविका काय करेल ना, लक्षात घे हा माही. देविका, आता शब्द फिरवू नकोस हा. तुला जे हवं होतं ते मी दिलं. तुला प्रॉपर्टी हवी होती, मी सगळीची सगळी प्रॉपर्टी तुला दिली. मला फक्त अब्रॉडला जायचं एवढीच व्यवस्था करायची, बाकी माझं मी बघून घेईन. आणि तेवढं तर तू करायलाच हवं. उगाच नाटकं करू नका देविका. देविका म्हणते, हो देईन की, तुला काय हवंय ना ते सगळं काही देईन माही मी. आणि लगेच देविका नीलला आवाज देते आणि नील लगेच दारात येऊन उभा राहतो. नील येतो आणि नील म्हणतो, माही, माय लव्ह. नील, तुझं प्रेम वगैरे मी नाही या. उगाच काहीतरी बोलायला जाऊ नको आणि मला चिटकायला जाऊ नको. बरं बाई, मी नाहीये तुझं प्रेम तर नाहीये. देविका, आता तू बाहेर जा, मी हिला करतो हँडल. आणि तसं ही प्रॉपर्टी अख्खी आपल्या नावावर झाली म्हणल्यावर किती टेन्शन वाढलंय ना. तू जा देविका, तुला खूप कामं असणार ना. माहीला बघ मी कसा व्यवस्थित हँडल करतो. आता देविका हसत हसत बाहेर गेलेली असते. नील म्हणतो, काय चाललंय हे? किती राहाडा करून ठेवलाय माही, तुला कळतंय का? माही काहीही बोलत नाही आणि रागाने बघते. हे बघ माही, चिडू नको आणि रागाने बघू नका, खाशील बिशील मला तू. नील म्हणतो, का चिडचिड करते माही, तुला काय हवंय? ती म्हणते, मला बाहेर जायचे आणि त्यासाठी मला पैसे हवेत. अब्रॉडला जायचे? अगं मग जा की. तुला कुणी अडवलं माही? देविका काय बोलली का तुला? हा, मी देविकाशी बोलतो. काय बोलली तुला ती? अजिबात टेन्शन घेऊ नको, तुला हवं ते कर. कुठं जायचंय तिकडे जा, सगळीकडे जा. तू मुक्त आहेस ग, तू कुणाची बांधलेली नाहीयेस माही. पण माही, एक विचारू का तुला, एक प्रेमाचा सल्ला? आपण किती दिवस झाले दोघांनी एकत्र वेळच घालवलेला नाहीये. मला असं वाटतं आपण लॉंग ड्राईव्हला जायला पाहिजे. तुला कसं वाटतं ग? प्लीज माही, जायचं का आपण जरा बाहेर? नील, हे फालतू गोष्टी बंद करतोस का? आणि मी काहीतरी महत्वाचं बोलतीये ना, त्याच्याकडे लक्ष दे. माही, एक आयडिया. आज रात्री आपण डेटवर जाऊ. डेटवरून आलो की तुला हवं तिकडे जा. तिकडे जाण्यासाठी मी तुला मदत करणार. हे बघ, डेटवर जायचं, एवढी काही नाही आहे उत्तराची. आरामात विचार कर, मग मला काय ते सांग. मग आपण संध्याकाळी कुठे डेटवर जायचंय ते ठरवूया. कळतंय ना तुला? अजिबात घाई करू नको माही. नील म्हणतो, रमा, तू कितीही प्रयत्न कर,
पण तू आता रमाच्या जागेवरती जाऊ शकत नाही. माही इथेच राहा आणि याच खोलीत राहा ग, उगं धडपड करू नको इकडे तिकडे जाण्याची. कितीही प्रयत्न केला तरी माही तुझ्या हातात आता 1 रुपया नाहीये. त्यामुळे तू हॉटेलवर जाऊ शकते ना मुकादमांच्या घरी जाऊ शकते. त्यामुळे गपचूप इथेच पडून राहायचं या रूममध्ये. कळतंय का तुला? माही जरा एक काम आठवलं तेवढं काम करतो आणि परत तुझ्याशी बोलायला येतो. जाऊ ना मी बच्चा आता. आणि नील खूप बोललेला असतो आणि तिथून निघून गेलेला असतो. इकडे आजी चहा पीत बसलेली असते, आनंद पेपर वाचत असतो. आता अभि आलेला असतो डोळे चोळत आणि जरा नाराज असतो किंवा गिल्टी फील होत असतं त्याला. तो येतो आणि गपचूप सोफ्यावर बसतो. आजी म्हणते गुड मॉर्निंग. तो खूप कमी आवाजात आजीला गुड मॉर्निंग म्हणतो. तितक्यात तिथे रमा त्याला खायला घेऊन येते. अभि दादा खाऊन घ्या चला. तो नाही म्हणतो, मला खायचं नाहीये. अभि रमाला म्हणतो प्लीज रमा मला काही नकोय खायला, आणि तो उठतो आणि बाहेर चाललेला असतो. अक्षय येतो. अभ्या आणि हळू आवाजात म्हणतो जे झालंय ना ते सोडून दे रे. सोडून दिलंय रे मी, सोडून दिलंय. अरे अभ्या मग खाऊन जा की, आता आणलाय ना नाश्ता तर थोडंसं खा आणि मग जा. नकोय रे मला काही खाण्याची इच्छा नाहीये. अक्षय अभिची खूप समजूत काढतो. तो म्हणतो नाही खायचंय मला, आणि डोळे चोळत असतो निघून गेलेला असतो. त्याला खूप टेन्शन आलेलं असतं, गिल्टी फील होत असतं. काय काय होतंय अभिला स्वतःलाच माहिती की त्याला काय वाटतंय. अभि म्हणतो मला खायचं नाही आणि अभि बाहेर निघून गेलेला असतो. अक्षय म्हणतो का ग रमा तुला आईकडे सोडायचं आहे ना, चल मला खायला दे, मी एकदा नाश्ता करतो मग तुला मी जाताना आईकडे सोडवतो. आता रमा आईकडे आलेली असती, गेटमध्ये उभी असती आणि ती इमोशनल झालेली असती. अक्षय म्हणतो काय ग रमा काय इमोशनल झाली, आईकडे जायचं आहे तर इमोशनल व्हायला लागते का? आता परवा तर येऊन गेली आणि रोज येते तरी इमोशनल होती का? होतंय मला असं, तुम्हाला काही त्रास आहे का? आईकडे जायचं म्हटलं की होतं मुलींना इमोशनल, आणि तुम्हाला काय कळणार आहे इमोशनल वगैरे, त्यामुळे तुम्ही ना जरा असूच द्या. अक्षय म्हणतो चल रमा आता मला कामं आहेत, मी जातो, परत घ्यायला येईन तुला मी संध्याकाळी. तुझं काम झालं की मला तू फोन कर. हो. आणि अक्षय आता निघून गेलेला असतो. रमा आता आईच्या घराकडे चाललेली असते. आई खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय. मरणाच्या दारातून परत आलं ना की काहीतरी वेगळीच फिलिंग असते, आणि एक्झॅक्टली तीच फिलिंग मला येते. का गं बाबा गेल्यानंतर तू मला सावरलं, माझा आधार झाली, पण मी गेल्यावर तुझा आधार कोण झालं? काहीही नाही. तुला आधार वगैरे काही नाही, फक्त दुःख आणि दुःखच होतं. पण बघ आता तुझी रमा परत आली आहे ना. रमाला खूप वाईट वाटत असतं. ती म्हणती पहिल्यांदाच मावशीला काकाला आईला भेटणार आहे ना, मला असं आपोआप त्यांना न भेटता किंवा भेटायचं या फिलिंगनेच माझ्या डोळ्यात पाणी यायला लागले. मला काहीतरी वेगळंच वाटतंय, कारण मी मरणाच्या दारातून परत आली आहे किंवा माझ्या लोकांपासून इतकी लांब गेले आणि अचानक परत भेटणार आहे. त्यामुळे मला रडू काय राहत नाही आणि सारखं रमाच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं. रमाच्या आईच्या घरी साई येऊन बसलेला असतो आणि रमा बाहेरूनच आई मावशी आवाज देते आणि पळतच आलेली असते. येते आणि पटकन ती मावशीच्या गळ्यात पडते आणि खूप रडत असते. बघते तर काय साई, ती रडून झाल्यावर गळ्यात पडून झाल्यावर साई तुम्ही इथे? साई लगेच म्हणतो हो. अरे वा, जगातलं 8वं आश्चर्य बघून राहिलो ना मी, तुम्ही चक्क मला ओळखलं. रमाने साईला ओळख दिली, खरंच आश्चर्य वाटलं या. रमा तर रडायला लागलेली असते आणि साईला स्वतःची बाजू सगळी समजून सांगते. साई म्हणतो हे बघा तुमच्याबरोबर बोलायला, तुमचे काही इच्छा जाणून घ्यायला मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे आणि रसही नाही आहे मला फक्त पंकज भाऊंना भेटायचं, त्यांना भेटलं की मी निघून जाणार. तुमच्याबरोबर बोलण्यात काही एक माझा संबंधच येत नाहीये. हे बघा साई, मला माहिती आहे तुम्हाला राग आलाय, तुम्हाला वाईट वाटतंय, तुम्ही माझ्या घरी आले, मी तुम्हाला ओळख दिली नाही, पण तुम्हाला ओळख का दिली नाही तुम्हीही मला समजून घ्या की. मी जेव्हा नव्हते तेव्हा माझ्या घरी माही राहत होती रमा बनून. माझ्या घरच्यांनीच तिला आणलं होतं आणि सगळ्या घरच्यांनी तिला स्वीकारलं सुद्धा होतं. फक्त अक्षयला माहीत नव्हतं की त्याची रमा हरवली आहे, त्याची रमा मेली आहे आणि तिच्या जागी दुसरी माही आली आहे, तीही रमा बनून राहतीये. आणि तुम्ही जेव्हा माझ्या घरी आले तेव्हा मला काही बोलता आलं नाही, कारण अक्षयला काही माहीत नव्हतं आणि अक्षय समोर बोलणं चुकीचं आहे, कारण अक्षयला काही सांगायचं नाही आहे. अक्षयला जर खरं कळालं तर अक्षयला खूप मोठा धक्का बसणार. म्हणून मी तुम्हाला ओळख दाखवली नाही किंवा तुमच्याशी बोलले नाही. मी बोलण्याचा प्रयत्न केला होता साई, पण तोपर्यंत तुम्ही खूप लांब निघून आले होते. प्लीज साई, माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला समजून घ्या. हे बघा साई, मी जर तुम्हाला त्या दिवशी ओळख दाखवली असती तर अक्षयचा घरच्यांवरचा विश्वास उडाला असता आणि अक्षयसमोर सगळं काही सत्य आलं असतं. अक्षय परत अस्ताव्यस्त झाला असता आणि त्याला सांभाळणं मात्र मुश्किल झालं असतं. त्यामुळे सगळं सांभाळून घ्यायच्या नादामध्ये तुम्हाला ओळख दाखवली नाही. खरंच माझी चूक झाली, मी मान्य करते. साई म्हणतो हे बघा रमा माही, तुम्ही जे काय असाल ते, तुमच्यावर मला अजिबात विश्वास नाही आणि तुम्ही जो ड्रामा सांगताय तो तुम्हाला अजिबात इंटरेस्टेड वाटत नाहीये, कारण सगळं खोटं खोटं आहे असंच मला वाटतंय. तुम्ही खरं सांगताय हे कशावरून? आणि हे बघा, तुम्ही मला ओळख दाखवली नाही तुमच्या घरी येऊन, तेव्हा तुम्ही काय ना मला कळालं मी तुमचं कोणीच नाहीये का? तुम्ही जर मला विश्वासात घेऊन जर सांगितलं असतं की सगळा प्रकार असा आहे तर मी काहीतरी मदत केलीच असती ना. इतकं तर तुम्ही मला नक्कीच ओळखता, पण तुम्ही मला ओळख का दाखवली नाही हा प्रश्न. हे बघा साई, मी तुम्हाला आत्ता ते सांगतीये, अक्षय समोर ओळख दाखवायची नव्हती, कारण सत्य काय अक्षयला कळू द्यायचं नाहीये ना.
म्हणून प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला समजून घ्या. मी अशी का वागली याच्यामागेही काहीतरी कारण आहे ना. प्लीज तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण साई मात्र तिला समजून घेत नाही, कारण साई म्हणतो की तुम्ही वागलाय ते चुकीचं आहे. साई म्हणतो का मला सांगताय, तुमचा माझा काय संबंध आहे? असं कसं म्हणताय संबंध नाहीये? तुम्ही माझा जीव वाचवलाय, नवीन जीवनदान दिलंय मला आणि तुमचा संबंध नाही असं कसं म्हणताय? आहे की तुमच्यामुळे आज मी इथं उभे, माझे संसारात आहे, माझ्या नवऱ्याजवळ आहे, त्यामुळे तुमचे उपकार तर आहेच. हे बघा, काही मला देणं घेणंही नाही आहे आणि इंटरेस्टही नाही. प्लीज तुम्ही मला का सांगताय सगळं हे? तितक्या तिथे कावेरी आलेली असते. रमाला म्हणते, रमा असं म्हणते आणि डोळ्यात पाणी आलेलं असतं. दोघी एकमेकींना इतकी घट्ट मिठी मारतात, इतकं काही रडून घेतात, इतकं रडतात की बस. कारण आईला तिचा पोटचा गोळा मिळालेला असतो. स्वतःच्या लेकराला मेलेलं ऐकणं आणि परत डोळ्याने बघणं हे काय सुख आहे हे फक्त एका आईलाच माहिती, आणि ते स्वतः कावेरी आता अनुभवत असते. तिची रमा तिच्या समोर जिवंत आणि व्यवस्थित उभी असते. तिला इतका आनंद झालेला असतो, आकाश पाताळ अगदी एक झालेलं असतं. ती फक्त रडत असते आणि तिची घट्ट मिठी मारलेली असते. रमाला सोडायला काय कावेरी तयार नसते. या दोघी रडत असतात. साई म्हणतो चला तुमचं फॅमिली चाललंय ना, चालू द्या, तुमच्या फॅमिलीचे गप्पा मारा, एकमेकांना भेटा. पंकज भाऊंना मी नंतर भेटतो. मावशी म्हणते आहो थांबा की येतील ते. नाही नाही, चालू द्या तुमचं येतो मी. आणि साई तिथून निघून गेलेला असतो. कावेरीला इतका आनंद झालेला असतो. रमासमोर दिसती आणि इतकी छान, काय बोलू आणि काय नाही, किती बोलू रमाला, किती बघू, किती डोळे भरून रमाला बघू असं तिला झालेलं असतं. तिचा आनंद खरंच आता ओसंडून व्हायला लागलेला असतो. ती रमाला इतकं एकटक बघत असते, काय विचारू आणि काय नाही, तिला शब्दसुद्धा सुचत नसतात. ती फक्त आनंदात असते, हसत असते आणि तिच्या रमाला निरखून बघत असते. दोघी मायलेकी एकमेकींना विचारतात की तू कशी आहे, तू कशी? मी बरी आई, आणि आत्ता तुमच्यामध्ये येऊन तर जास्तच बरी झाली आहे. हे बघ, आपल्या घरच्यांपासून लांब राहणं, मृत्यूच्या दारातून परत येणं आणि आपल्या प्रेमाच्या माणसांना येऊन भेटणं ही काहीतरी वेगळीच फिलिंग आहे. आणि खरंच मला हा अनुभव इतका छान वाटतोय की बस, मला असं वाटलं होतं मी कधीच तुमच्यामध्ये येणार नाही आणि तुम्हाला कधी भेटूही शकणार नाही, कारण माझी अवस्थाच तशी झाली होती. पण देवाच्या कृपेने मी व्यवस्थित वाचले आणि तुमच्यासमोर आहे. कावेरी म्हणते रमा मला एक प्रश्न विचारायचा आहे. अगं विचार की, आता तू परत आली आहे ना, सगळं व्यवस्थित झालंय ना, मग तुझ्या घरच्यांना तू का सांगत नाहीये? ती होती ती माही आणि मी आहे ती रमा आहे. आई तुला मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते. घरच्या सगळ्या लोकांना माहिती होतं की ती माही आहे आणि मी आली आहे ती मी रमा आहे. पण आता जर मी सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तर सत्य फक्त अक्षयला माहिती नव्हतं, आणि अक्षयला अचानक असं सत्य समोर आलं की धक्का सहन होणार नाही आणि अक्षय काहीतरी वेगळा विचार करणार आणि हे सगळं काही वेगळ्याच वळणाला जाणार. त्यामुळे अक्षयचा विश्वासघात झाल्यासारखं होणार. अक्षयचा विश्वासघातही करायचं नाहीये. त्याची रमा त्याच्याजवळ आहे ना, हेच खूप झालंय. त्याला सत्य सांगून अजून गोष्टी अवघड करण्यापेक्षा आहे आणि चाललंय आपण तसंच चालू देऊया, कारण अक्षयला त्रास झालेला ह्या रमाला काय बघवणार नाहीये. आणि माझ्या घरच्यांनी इतकं प्रेमाने त्याला सांभाळले की आज त्याला दुखवायचं माझंही मन करत नाहीये. त्यामुळे जे चाललंय ना ते चालू दे. घरच्यांना वाटते मी माही आहे, अक्षयला पहिल्यापासून माहिती आहे की मी रमाच आहे. त्यामुळे आता खूप छान आहे आणि व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे सांगण्याचा आग्रह का करायचा आपण आणि नको त्या गोष्टी अजून अवघड का करायच्या आई? त्यामुळे मला असं वाटतंय चाललंय ना ते चालू दे. बरं बाई रमा, तुला जे योग्य वाटतंय तेच तू कर. कावेरी म्हणते तुला वाटतंय ना सगळं छान चाललंय, व्यवस्थित आहे, अक्षयला काही कळू द्यायचं नाही, तुला आवडतंय, तुझं म्हणणं जसं आहे तसंच आपण करूया. नाही सांगायचंय अक्षयला खरं तर नाही सांगायचंय, चाललंय ना रमा तसंच चालू दे. आता मावशी म्हणते का गं कावेरी तेच ते सांगते, ती सांगतेय ना सगळं आहे तसंच राहू दे, मग का गोष्टी अवघड करायला जातीये? इतक्या दिवसातून लेकरू घरी आलंय ना, त्याच गोष्टी उगाळून तिला त्रास देऊ नको. रमा तू बस बाळा, तुला काहीतरी खायला करून आणते. रमा म्हणते हो आण काहीतरी खायला, तुझ्या हातचं खूप दिवसांचं काही खाल्लं नाहीये. पंकज भाऊजी कुठेही दिसत नाहीये. अगं साई त्यांना भेटायला आला होता, वाट बघून बघून निघून गेला. ते कधी येणारे हे सुद्धा आपल्याला माहिती नाहीये. आता बघू कधी येता. आणि मावशी आता रमाला खायला करायला आतमध्ये गेलेली असते. ह्या दोघी बसलेल्या असतात. ही परत रमाला जवळ घेते आणि तिचा पापा घेऊन ती रडायला लागलेली असते. खरंच रमा मला इतका आनंद झालाय तुला समोर बघून की बस. आई म्हणते रमाला तू बस हा, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. आणि तर आई आतमध्ये गेलेली असते. रमा स्वतःला सावरते, डोळे पुसते आणि म्हणते साई तुम्ही गैरसमज करून घेऊ नका हो. हे बघा तुमचा गैरसमज तर मला दूर करायचाच आहे, पण सध्या माझा संसार सावरणं सगळ्यात महत्त्वाचं वाटतंय. संसाराची घडी एकदा व्यवस्थित बसली की तुमचा गैरसमज जो झालाय तो दूर करणार म्हणजे करणारच. त्यामुळे तोपर्यंत या रमाला तुम्ही समजून घ्या साई प्लीज. तिला खूप वाईट वाटत असतं की साई आत्ताही रागाने निघून गेला आणि काही समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे बिचारी रमा साईचाही विचार करत असते. नील म्हणतो माही मला समजून घे, नको घेऊ, पण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तेव्हाही प्रेम करायचो आणि आत्ताही तुझ्यावर प्रेम करतो. तू माझ्यावर प्रेम करते की नाही मला माहीत नाहीये, पण प्लीज मला समजून घे आणि मी जे बोलतोय ना ते खरं आणि अगदी मनापासून बोलतोय. मला तुझी मदत करायची आहे, मी नेमकी मदत कशी करू मला माहीत ते सांग.
माही मला समजून घे ग, मी पैशासाठी करतोय हे मी मान्य करतो. आणि पैशांसाठी कुणी काही करत नाही. मला गरज आहे पैशांसाठी, पैशांची गरज आहे म्हणून मी सगळं काही करतोय. आणि हे बघ, पैशावर तर जग चालतं ना. प्रत्येक जण पैसा पैसा पैसाच करतो. गरिबालाही पैसा हवा असतो, श्रीमंताला अजून जास्त पैसा हवा असतो. त्यामुळे मी पैशांच्या मागे धावतो. यात काही वेगळं किंवा वावगं करतोय असं मला वाटत नाहीये. माही, तू मला समजून घे ना ग. माझी गरज पैसा आहे आणि तुझी गरज मी आहे, असं व्हायला हवंय का? आणि हे बघ, तू जर आता एअरपोर्टवर गेली आणि म्हणली की मला या देशावर खूप प्रेम आहे, मला जाऊ द्या, पण माझ्याकडे पैसे नाहीये, तर ते लोक पाठवतील का? नाही. त्यासाठी काय लागणार? पैसा. पैसा सगळ्यात महत्वाचा आहे ग जगण्यासाठी. म्हणून पैशाचा धावा धावा करतोय मी. काही झालं तरी पैसा मिळवायचा. पैसा एकदा मिळाला की आपण सुखाने राहू ना. पण माही, तू काही समजून घ्यायलाच तयार नाहीये. अगं, हा नील सगळं काही पैशासाठी आणि तुझ्या प्रेमासाठी करतोय. पण माही नाही, तुला मला समजून घ्यायचं नाहीये ना, म्हणून सगळं काही चाललंय बघ. हा नील इतका खोटारडा असतो आणि इतके प्लॅन करत असतो, मतलबी असतो. स्वतःच्या स्वार्थासाठी तो काहीही करत असतो. स्वतःच्या तोंडाने त्यांनी कबूल केलेलं असतं पैशासाठी सगळं करतो आणि पैशासाठी खरंच नील काहीही करायला तयार असतो. आता माहीला म्हणतो तुझ्याबरोबर एक डील करतो, पण हे बघ, हे डील आपल्या दोघांमध्येच राहणारा, कुणालाही कळता कामा नाही. आपण पैसा हवाय, सगळी सत्ता हवी आहे, सगळा पॉवर हवाय, तुलाही आणि मलाही. मला असं वाटतंय देविकाला जर आपल्या मार्गातून दूर केलं ना की सगळं काही आपलं होणार. त्यासाठी एक प्लॅन आहे माझ्याकडे. माही म्हणते, काय प्लॅन आहे? अगं हो, सांगतो की, एवढी कसली घाई आहे तुला? संध्याकाळी ना देविका बाहेर जाणार आहे. देविका एकदा बाहेर गेली की सगळा प्लॅन तुला सविस्तर समजावून सांगतो. तुला आवडला तर माझ्या बाजूनी आहे, नाही तर तुझा मार्ग तुला मोकळाच आहे. बघ, नील म्हणतो माहीला, मी संध्याकाळी ती गेली की तुला सगळं काही सांगणार आहे. तुला आवडलं तर माझ्याजवळ थांब, नाही तर तुला जिकडे जायचंय तिकडे जा. आता माहीही तयार झालेली असते. नील म्हणतोय त्याच्यावर. इकडे सीमा घरातलं काहीतरी काम करत असते, कपडे वगैरे आवरून ठेवत असते. आजी येते आणि आजी म्हणते, सीमा काय ग? काय नाही आई, या की, काम करतीये. मला ना तुझ्या जरा बोलायचंय. बोला की. मी ना उद्या किटी पार्टीला जाणार आहे आणि किटी पार्टीला मी रमाला घेऊन चालली आहे. काय म्हटलं आई? अगं हो, किटी पार्टीला मी रमाला घेऊन जाणार आहे. आई, एक बोलू का? बोल की. याच्या आधी तुम्ही आपल्या रमाला कधी घेऊन गेल्या नाही, आता माहीला घेऊन जाण्याचा आग्रह करताय. सीमा, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतेय. माही ती माही होती आणि ही रमा आहे. रमा कुठेही कशीही ऍडजस्ट होणार, त्यामुळे माझ्या किटी पार्टीमध्ये ती सहज अगदी मिसळून जाणार. म्हणून, आणि तिला आवडणार सुद्धा ग, म्हणून तिला घेऊन जायचंय माझ्या किटी पार्टीला. तुला माहिती आहे का सीमा, इतक्या दिवस मी तिला का नेलं नाही? अगं ती गावंढळ, तिचं बोलणं कसं, वागणं कसं, काहीही कुठे पटकन बोलणार, वागण्या बोलण्याचं तिला काही सोच नाहीये. पण ही माही कशी सुशिक्षित, खूप हुशार, खूप चंचल, आणि इंग्लिश कशी फाडफाड बोलते. कुठे कसं वागायचं, कुठे कसं बोलायचं, सगळं काही नॉलेज या माहीला आहे. त्यामुळे लाज वाटणार नाही आणि लाज येण्याचा काही प्रश्नच नाही. जर मी रमाला नेलं असतं तर नक्कीच लाज आली असती, लाज वाटली असती. पण आता माही म्हणल्यावर काही सांभाळून घ्यायची गरजच नाहीये, त्यामुळे तिला बिंदाच कुठेही नेऊ शकते मी. सीमाला फक्त रमा आणि रमावरच प्रेम असतं. आई, पण माझी रमा सुद्धा हुशार होती आणि तिलाही सगळं काही कळत होतं, कुठे काय वागायचं, कुठे काय बोलायचं. ती हुशार नव्हती असं काही म्हणू नका. ती नक्कीच हुशार होती, यात काही प्रश्नच नाहीये. हुशार होती म्हणून तर अक्षयला आवडली होती ना, आणि आपल्याला सगळ्यांनाही आवडली होती. पण तुला एक सांगू का सीमा, समोर जे आहे ना आपण ते स्वीकारावं असं मला वाटतंय. आजी फक्त माहीचं उदो उदो करत असते आणि सीमाच्या मनात फक्त रमा आणि रमाच बसलेली असते. आजी म्हणते, हे बघ सीमा, इतकं कौतुक आहे मला, इतकं कौतुक आहे, आयुष्यात पहिली आणि शेवटची गोष्ट चांगली केली आहे, तू माहीला घरी आणलंय. अगं, ती माझ्याशी किती मॅच होते. माझ्या मैत्रिणीसमोर मला लाजही वाटणार नाही. माझ्या मैत्रिणी कशा आहे तुला माहिती आहे ना सीमा. बघ, माहीला आणून तू अगदी एक नंबर काम केलंय. चल, थँक्यू त्याबद्दल. आणि आता आजी निघून गेलेली असते. सीमा विचार करते आणि तिला वाईटही वाटलेलं असतं. मला कुणी कितीही बोला, माझा कितीही अपमान करा, कितीही घालून पडून बोला, पण रमाला कुणी काही बोललं की मला अजूनही वाईट वाटतं. कारण माझी रमा ती रमाच होती. रमाला कधी विसरू शकत नाही, कारण ती स्वच्छ आणि नितळ होती. तिच्या वागण्यामध्ये कुठेही कपटीपणा नव्हता. सगळ्यांना समजून घ्यायची आणि चांगुलपणाने वागायची. त्यामुळे रमाला जर कुणी काही वाईट बोललं ना तर खरंच मला वाईट वाटतं. नील वाट बघत असतो की आता माही कधी येणार आणि माही तयार होऊन येणार का. मस्त त्यांनी सगळं काही सेटअप लावलेला असतो, सगळं छान, अगदी पार्टीत गेलाय असं वाटत असतं. कॅन्डल वगैरे सगळं त्यांनी तयारी केलेली असते. माही येते. काय ग माही, तू तयार झाली नाहीयेस का? त्याला हात देण्याचा प्रयत्न करतो आणि खुर्चीवर बसवायचं असतं. ती त्याचा हात झटकते आणि स्वतः येऊन खुर्चीवर बसवते. वाव, बस. पण मला असं वाटलं होतं तयार होऊन येशील, मस्त तयार होशील तू माझ्यासाठी. हे बघ माही, हे पैसे नीलने पैसे घेतलेले असतात, त्याच्या समोर टेबलवर ठेवतो. हे पैसे हवे होते तुला, बघ तुझ्यासाठी मी पैसे आणलेत. नील इतका स्वार्थी असतो, इतका चॅप्टर असतो की बस. हे बघ, हे माही पैसे तुला फक्त खर्चायला ग. तुझं तिकीट वगैरे सगळं काही पुढचं मीच बघणार आहे. पण त्यासाठी तुला एक गोष्ट करायला लागणार आहे. नील, आता बोलून टाक, काय करायला लागणार आहे मला? बरं चल, आता सांगूनच टाकतो. तुला माझ्याशी ना लग्न करायला लागणार आहे.
माही काय सांगतोय, तुला माझ्याशी लग्न करायला लागणार आहे. हे बघ, वाईट वाटून घेऊ नको, पण तू ऑफिशियल एकदा बायको झाली की ह्या प्रॉपर्टीमध्ये तुझा हिस्सा येणार आणि ऑब्वियसली तो हिस्सा मला मिळणार. तू माझी बायकोही होशील आणि सगळी प्रॉपर्टीही मला मिळणार. एवढंच काय माझं म्हणणं आहे. माही लगेच तडक फडक त्याला म्हणते की मला तुझ्याशी लग्न करायचं नाही आहे आणि तुझ्यामध्ये मला कुठलाही इंटरेस्टही नाही आहे. त्यामुळे नील डोक्यातून विचार काढून टाक, तुझ्याशी लग्न करीन आणि संसार थाटेन मी. नील म्हणतो तुला जितके पैसे हवे तितके पैसे देतो मी, हवे तेवढे पैसे देतो, फक्त माझ्याशी लग्न कर आणि लग्न कर. ती म्हणते हे बघ, कितीही पैसे दे, मी तुझ्याशी लग्न करणार नाही. हा पहिला आणि शेवटचा निर्णय, कळालं तुला? नील म्हणतो हे बघ, तू लग्न करायचं नाही आहे ना, अजिबात लग्न करू नको, फोर्स मी करणारच नाही. पण आपण पहिले कसं मित्रमैत्रीण, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड असं राहायचो, पहिल्यासारखं रिलेशन आहे ना मेंटेन करूया आपण. हे बघ, नाही लग्न तर नाही, विषय सोडून दिला बघ, पण आता आपण एन्जॉय करू आणि चेअर करू. त्यांनी दारूची बाटली घेतलेली असते आणि आता मित्रमैत्रीण म्हणून राहायला काय हरकत नाही आहे. माही प्लीज याला तरी नाही म्हणू नकोस तू. माही म्हणते काहीही करायला तयार नाही आहे मी, ना मैत्रीण ना लग्न. नील म्हणतो का का लग्न करायचं नाहीये तुला? कारण माझं अक्षयवर प्रेम आहे, हे पहिलं आणि शेवटचं मीही तुला सांगतेय. आणि डोक्यामध्ये चांगलंच फिट करून ठेव, परत माझ्याशी मैत्रीही करायची नाही आणि लग्नाचा तर विषयच लांब राहिला. मला फक्त अक्षयवर प्रेम आहे आणि अक्षयच माझ्या डोक्यात आहे. त्यामुळे नील, तू हा विषय इथंच बंद कर. नीलला इतका राग आलेला असतो, तो रागानेच आता माहीकडे बघायला लागलेला असतो. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागामध्ये रमा तिच्या घरी चाललेली असते आणि पंकज काका म्हणतो निघ निघ, निघाली का, निघ निघ. आणि जेव्हा रमाला कावेरी आणि मावशी वाटे लावतात, ती घरात येते. का हो तिच्याशी असं वागलं, पंकजला विचारते. अगं तुला माहिती आहे का, ती आपली रमा नाही आहे, मला असं वाटतंय ती माही आहे आणि आपल्याला ती फसवतीये. इकडे अक्षय म्हणतो रमा का ग एवढी नाराज आहे, का अशी दिसतीये तू, मी तुला घ्यायला आलो नाही म्हणून का? नाही हो, खूप दिवसातून आपल्या माणसांमध्ये गेले, खूप दिवसातून आपल्या माणसांना भेटले ना, म्हणून काहीतरी वेगळंच फिलिंग येते आणि वेगळंच फील होतंय, म्हणून असं काहीतरी वागती हो मी. अक्षय म्हणतो खूप दिवसाने म्हणजे काय गरम, आता परवाच जाऊन आली ना. अहो परवा म्हणजे एक दिवस गेलाय ना मध्ये, म्हणून अशी म्हटले. आजीने इकडे किती केटी पार्टीसाठी रमाला नेलेलं असतं. रमाला म्हणजे आजीच्या याने माहीला नेलेलं असतं. त्या मैत्रिणींना खूप कौतुक करते, बघितली का, माझ्या अक्षयची बायको आहे ती. एक बाई म्हणते हो, माझ्या मुलीसाठी अक्षयचं स्थळ होतं, ती खूप शिकलेली वेल एज्युकेटेड होती, पण त्या अक्षयने या गावंढळ रमाची निवड केली. बघा कसली गावंढळ आहे. आजी म्हणते मोठ्या तोऱ्यामध्ये कुठल्याही इंग्लिश शब्दाचं स्पेलिंग विचारा, अगदी खाडखाड बोलेल. माझी नाचून सुद्धा तितकीच हुशार आहे. आता मात्र रमाला टेन्शन आलेलं असतं, नेमकी आता यांना काय सांगू आणि काय बोलू. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.